न्यूज 24 वेद जनमनाचा। सार्वजनिक मंडळांची गणेश स्थापना होणार आहे। त्याचबरोबर 5 ते 6 लाखापेक्षा अधिक घरगुती गणेश मूर्तींची देखील स्थापना होत असते। या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील 1 महिन्यापासून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे तयारी करण्यात येते आहे। या तयारीमध्ये गणेश मंडळ असतील, त्याचबरोबर डॉल्बीचे चालक मालक असतील, मोहल्ला समितीचे प्रतिनिधी असतील, शांतता समितीचे प्रतिनिधी असतील, मूर्ती विक्रेते असतील, मूर्ती बनवणारे कार्यशाळा असतील। या ठिकाणी जे लोक काम करतात या सगळ्यांच्या बैठका या पोलीस प्रशासनासोबत झालेल्या आहेत। त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर विभाग आहे, वीज वितरण कंपनी असेल, त्याचबरोबर आरटीओ डिपार्टमेंट असेल, यांच्यासोबत देखील संयुक्त बैठका झालेल्या आहेत। गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ज्या आगमन व विसर्जन मिरवणुका जिल्ह्यामध्ये असतात त्या संपूर्ण मार्गांची पाहणी देखील केलेली आहे। गणेश विसर्जन ज्या ठिकाणी होतं ते घाट असतील किंवा कृत्रिम तलाव असतील यांची देखील पाहणी पूर्ण केलेली आहे। व या वर्षी मागच्या वर्षीप्रमाणेच ज्या सोयी सुविधा गणेश भक्तांना पुरवणे अपेक्षित आहे त्याच्या अनुषंगाने देखील बैठका झालेल्या आहेत आणि संबंधित विभाग देखील त्याची पूर्तता करते आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे बैठकांच्या व्यतिरिक्त सर्व पोलीस स्टेशन आदीमध्ये रूट मार्च असतील, त्याचबरोबर दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक असतील हे देखील पूर्ण करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर दंगा काबू करण्यासाठी जी साधन सामुग्री पोलीस दलाकडे उपलब्ध असते त्याचा देखील आढावा पोलीस दलातर्फे घेण्यात आलेला आहे व सदर साधन सामुग्री सुस्थितीत आहे याची देखील खात्री पोलीस विभागाने केलेली आहे। या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जे काही समाजकंटक असतात किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व्यक्ती असतात असे जवळपास 1144 व्यक्ती आयडेंटिफाय करून त्यांच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई पोलीस दलातर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे। यावर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील 1 पोलीस अधीक्षक, 2 अपर पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपअधीक्षक, 25 पोलीस निरीक्षक, 30 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 70 पोलीस उपनिरीक्षक आणि 1600 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपलब्ध होतील। त्याचबरोबर आमच्या वरिष्ठ कार्यालयाने 20 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, 1500 होमगार्ड, 50 हायवे पोलीसचे कर्मचारी आणि त्याचबरोबर SRPFची 1 कंपनी अशी बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक दिलेली आहे। या संपूर्ण बंदोबस्ताची देखील राहण्याची जेवणाची व्यवस्था पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे। एकूणच उद्या जी गणेश उत्सव आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये सुरू होतोय त्याची पूर्ण तयारी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाची पूर्ण झालेली आहे। गणेश ही देवता विद्येची आहे, धनाची आहे। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण ही गणेशाच्या पूजनाने करतो। या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये जे स्वरूप आता बदलतंय मंडळांकडून आणि लेझर लाईटचा वापर असेल किंवा डीजेच्या भिंती उभारणे, अंगविक्षेप करणारे नृत्य गणपतीच्या मिरवणुकीमध्ये करणे या गोष्टी करू नये याचं आवाहन हे संपूर्ण पोलीस दलातर्फे सर्व ज्या बैठका झाल्या त्यामध्ये गणेश मंडळांना करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आजपर्यंतच्या मागील मिरवणुकांचा अनुभव घेता कोणती मंडळं अशा पद्धतीचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात ते देखील आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्यांना देखील विशेष सूचना यावेळेस पोलीस दलातर्फे केलेली आहे। पोलीस दलाच्या आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इतर नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीच्या मिरवणुका सर्व मंडळं काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत आपल्याला कुठल्याही अशा गोष्टींचा वापर करता येत नाही, परंतु जी सूट माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे त्यामध्ये 5 दिवस गणेशोत्सवाचे रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 2 तास अतिरिक्त वेळ हा या गणेश मंडळांना मिळेल। तर रात्री 12 नंतर ज्या दिवशी सूट असेल त्यानंतर कुठली परवानगी देण्याचा अधिकार पोलीस दलात नाही। जे मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत त्याचे तंतोतंत पालन पोलीस दल करेल। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।